पन्नास अक्षरी करिष्ये भरो 50 अक्षरी करिष्ये भरो 50 अक्षरी करिष्ये भरो 50 तुझे पूर्ण तुझा वैराया करके भरो 50 अक्षरी करके भरो एक ही तुझे पूर्ण तुझा वैराया नामाची ओळखे मांडुनी नामाची ओळखे मांडुनी संसार मधुनी आले
पुढे एक मकार मांडिता पुढे एक मकार मांडिता उतरती समत्कार नामाची पुढे मांडुले नामाची पुढे मांडुले कवडुरी खाली सरका बाबा कुमार देवनु विठालू बाबा कुमार देवनु विठालू आपल्या नवाई कृष्णी राजा बाबा कुमार देवनु विठालू आपल्या नवाई त्रिभुवनी राजा गावडी नवाची ओळखे मांडुली गावडी नवाची ओळखे संसार दवडुली राणी हेलो अरे नॉर्मल कसं हेलो अरे ना कमी कमी डोमेस्टिक लेवल कमी केली की तुम्हाला पाणी लावणार तुम्हाला
पन्नादक्षरी करीते भलो पन्नादक्षरी करीते भलो तुझको वैर करना या पर
साक्षरी करशी बरोबरी शेती तुझे तोंड तुझ वैरी राया 50 अक्षरी करशी बरोबरी शेती तुझे तोंड तुझ वैरी राया या परिणामाची ओळ हे मांडुनी संसार दबडुनी खाली परता रकारा पुढे एक मकार मांडिका रकारा पुढे एक मकार मांडिका कुतरसी समतुका शंभुचिया या परिणामाची ओळ हे मांडुनी संसार दबडुनी खाली परता बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू हृदयी बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू हृदयी आपुली आनवाही त्रिभुवनी राया या परिणामाची ओळ हे मांडुनी संसार दबडुनी घाली परता
विठ्ठल समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम रमण दुसरे चरण संतांच्या चक्रपदाने कथी सविस्तर बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञाची उद्धारार्थावतारं कलंकांकतेजो लिकामोदि वक्त्रं कलाणी शवादा पनोदारक दक्षम समाधि मूर्ति भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती लोकाभिरामं रणरंग धीरम राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्य रूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये रघुकुलरीत सदा चलिया प्राण जाय परी वचन न जाई राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम पन्नास अक्षरी करेशी बरोबरी 50 अक्षरी करेशी बरोबरी शेखी तुझे तोंड तुझ वैरिया या परिणामाची ओळ मांडुनी संसार दवडुनी घाली परता ज्यांनी रेड्याला बोलवलं सच्चिदानंद बाबांना उठवलं ज्ञानेश्वरी अमृतानुभव इत्यादी ग्रंथ सामान्य मनुष्याच्या हृदयापर्यंत पोहोचून ज्यांनी जीवात्म्याला जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून दिली असे योगियांचे राजे साधकांचे मायबाप भगवान श्री ज्ञानोबाराय आजच्या या अभंगातून सज्जन हो आपणास रामनामाचा उपदेश अर्थात रामनामाची उत्पत्त्यार्थ प्रतिपादित करतात या वाङ्मय सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेची गोष्ट आहे तो म्हणजे असा अकारण कारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाकार अखिल गुण ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा संत हृदय सम्राट ज्ञानबिंब ज्ञानोबाराय वैराग्य तपतीर्थ तेजोवरी तुकोबाराय आणि ग्रामस्थ मंडळी टोणपेवाडी यांच्या संबंधातून संयोगातून वर्तमानामध्ये संपन्न होत असलेलं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष याला मराठीमध्ये म्हणतात गोल्डन जुबली काय म्हणतात मराठीमध्ये आपल्या या 50 सप्ताहाला 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून सुवर्ण महोत्सवी वर्ष ठीक आहे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि त्या संबंधातूनच 50 अक्षरी करेशी बरोबरी ज्ञानोबारायांचा
आळंदीचा एक साधक गेली 20-22 वर्षापासून आळंदी नगरीमध्ये आपल्या जीवनाची अंतरंग साधना करत आहे. त्या निमित्ताने 50वे वर्ष अभंगाची योजना आळंदीच्या ज्ञानोबारायांचा एक विचार, अतिशय देखणं सुंदर नियोजन आपण या छोट्याशा वाडीने केलेलं आहे. 50 वर्ष परिपूर्ण आपल्या अखंड हरिनाम सप्ताहास झाली. सज्जन हो, कालाच्या ओघामध्ये काही सप्ताह अर्थात नाम सप्ताह बंद पडले, पण आपली वाडी जर पाहिली तर अत्यंत छोटी आहे. म्हणून 50 वर्ष परिपूर्ण होत आहे. ज्यार्थी या टोणपे वाडीचे त्यार्थी माझ्यासारखा एक विचारवंत ही गोष्ट बोलून जाईल की आपल्या वाडीचा परमार्थ हा अतिशय योग्य दिशेने चालू आहे. सगळ्यांनी तनाने मनाने धनाने सहकार्य करून या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा वाढावी. आपलंही भगवंताच्या संबंधातून असणारं प्रेम वृद्धिंगत व्हावं, ही गोष्ट सगळ्यांनी आपल्या मनी मानसी धारण करून या वर्षीचं सुवर्ण महोत्सवी वर्ष खऱ्या अर्थाने लाभदायक पुण्यदायक या पद्धतीचं ठरणार आहे. आलं का लक्षामध्ये? वर्तमानातला चालू असणारा पावन पवित्र काल, रामलल्ला चैत्र शुद्ध नवमी आजच्या दिवशी या धरेवरती अभिव्यक्त झाले, जन्माला आले. आज काय आहे? रामनवमी, चैत्र शुद्ध नवमी. प्रभू रामचंद्रांचं प्रागट्य आजच्या दिनी आजच्या तिथीला या धरेवरती झालेलं आहे. आपल्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा जर विचार करू गेलो तर आपल्या या भागवत धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये काही पर्वकाळ सांगितलेले आहेत. पर्वकाळाचा विचार सांगत असताना संत सांगतात पर्व विशेष भागवत धर्मी. भागवत धर्मातल्या पर्व काळाचा विशेष ऐका. पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्र. रामनवमी हा पर्वकाळ सांगितलेला आहे साधू संतांनी. पर्वकाळ म्हणजे काय? पर्वकाळ कशाला म्हणतात? लक्ष देऊन ऐका. जो सतत सदा दररोज येतो त्याला पर्वकाळ असं म्हणत नाहीत. वर्षात 6 महिन्यातून वन अँड ओनली एकदाच येतो ना, त्याला पर्वकाळ असं म्हणतात. आणि या पर्वकाळाचं महात्म्य, या पर्वकाळाचा मोठेपणा, या पर्वकाळाचा गरिमा सांगत असताना साहित्याने असा सांगितलेला आहे, पर्वकाळाच्या दिनी या जीव जीवात्म्याने थोडं जरी सत्कर्म सत्कृती सत्क्रिया सत्पुण्य केला तर त्याचा परिणाम हा त्याला त्या दिवशी दुप्पट उपभोगायला मिळतो. ही या पर्वकाळाची काय आहे? ताकद आहे, ताकद. म्हणून रामनवमीचा पर्वकाळ आणि अशा पावन पर्वकाळामध्ये थोडस जरी पुण्य केलं ना तर त्याचं फल मात्र उपभोगायला मिळणार दुप्पट. हा महिमा जर कशाचा असेल तर पर्वकाळाचा आहे. म्हणून पर्वकाळाचं महात्म्य आपण आपल्या अंतःकरणामध्ये धारण करून आपल्या पूर्वसुरींनी बुजुर्ग लोकांनी महानुभावांनी हा अखंड हरिनाम सप्ताह आजच्या दिवसापासून प्रारंभ केला, सुरू केला. काय योगायोगे महाराज. म्हणून जे गेलेले आहेत, ज्यांनी या सप्ताहाची सुरुवात केलेली आहे, आशांचं स्मरण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. त्या काळामध्ये या पुण्य पावन पर्व काळामध्ये त्यांनी हे परमार्थाचं रोपट आपल्या या टोणपेवाडी गावामध्ये लावलं आणि त्याचा परिणाम त्याचा वेलू गेला.
इवलेसे रोपला विले द्वारी त्या कालामध्ये सप्ताहाची सुरुवात प्रारंभ केला आणि या सप्ताहाचा त्याचा वेलू गेला गगनावरी आणि आता वर्तमानामध्ये मोगरा फुलला सगळ्यांना सुगंध मिळतो आहे. हा परमार्थिक सुगंध मनुष्याच्या मनाला, बुद्धीला, चित्ताला, अंतःकरणाला, हृदयाला शांत करणारा सुगंध आहे. म्हणून आजचा प्रथम पर्व काळाचा रामनवमीचा पवित्र दिवस आहे. त्या निमित्ताने अभंग ज्ञानोबरायांचा मी तुमच्या समोर मांडलेला आहे. या अभंगातून भगवान ज्ञानोबरायांनी आपल्याला उपदेश केला. ज्ञानोबरायांनी उपदेश केला, रामनामाचा उपदेश केला. लक्ष देऊन कीर्तन श्रवण करा, मी अगदी वेळेत थांबणार आहे. रामनामाचा उपदेश केला. ज्ञानोबरायांचं समग्र काव्य जर आपण तपासून पाहिलं तर ज्ञानोबरायांनी आपल्या समग्र काव्यामध्ये पदोपदी पावलोपावली हरिनामाचा, कृष्ण नामाचा, रामनामाचाच उपदेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी पहा, ज्ञानोबरायांचा अनुभव अमृत पहा, ज्ञानोबरायांची चांगदेव 65 पहा, ज्ञानोबरायांचा अभंग गाथा पहा आणि ज्ञानोबरायांचा हरिपाठ पहा. ज्ञानोबरायांचे 5 ग्रंथ आहेत. किती आहेत? ज्ञानोबरायांचं साहित्य 5 या अवच्छेदकामध्ये गणलं जातं. ज्ञानेश्वरीमध्ये पदोपदी पावलोपावली आपल्याला ईश चिंतनाचा, रामनामाचा उपदेश पाहायला मिळतो. ओम नमो ज्यात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ज्ञानेश्वरी अमृत अनुभव ऐकायचा आहे. यदक्षरमनाख्येयम आनंदम अजमव्ययम श्रीमन्निवृत्ती नाथेति ख्यातम दैवतमाश्रये. ऐसी निरुपाधिके जगाची जिये जनिके तिये वंदिली मिया मुळिके देवो देवी अनुभव अमृत. त्यानंतर चांगदेव 65. स्वस्ती श्री वटेशु जो लपोणी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रगटला. अभंग गाथा सुरुवात पहा, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. आणि हरिपाठ पाहिलं तर देवाची द्वारी उभा क्षण. 5 ग्रंथ, 5 ग्रंथाची सुरुवात मी तुमच्या समोर सांगितली ज्ञानोबरायांच्या. ज्ञानोबरायांनी आपल्या समग्र ग्रंथ संपत्तीमध्ये आपल्याला उपदेश केलेला आहे रामनामाचा. ऐका, उपदेश रामनामाचा, ईश नामाचा, देवाच्या नामाचा आहे. उपदेश 3 जणांना केला. नीट लक्ष देऊन ऐका. ज्ञानोबरायांनी आपल्या साहित्यामध्ये 3 जणांना उपदेश केला. पहिला उपदेश केला पामर विषयी याला. दुसरा उपदेश केला जीवनमुक्त महात्मे, जपी तपी संन्यासी योगी ऋषी मुनी गणगंधर्व यांना. आणि तिसरा उपदेश ज्ञानोबरायांनी केला जे नास्तिक आहेत, देवाला मानत नाही त्यांना. तुम्ही माझ्या शब्दाच्या आकाराकर राहा. तुमचं लक्ष माझ्या शब्दांच्या बरोबर असू द्या तरच कीर्तन डोक्यामध्ये घुसेल, अन्यथा सहजासहजी कीर्तन तुमच्या डोक्यामध्ये घुसणार नाही. व्यासपीठ उंच आहे, शब्द निघून जातील पलीकडं, तुम्ही मात्र तसेच खाली बसून राहा. येतंय का तुमच्या लक्षामध्ये? थोडंच कीर्तन करायचे. हा बालक कोणाचा आहे का बालिका आहे? यायचे का तुला आळंदीला बाळा? हा, हे जनाबाई का ज्ञानदेवा आहे ते? या ना माऊली यांना, का मी घेऊ यांना आता? विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा, विठू माझा. नावच विठ्ठल आहे. आणि मला सांगितलं पांढरे दादांनी
की नाव तुमचं विठ्ठल असल्या कारणामुळे सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबरांनी उपदेश केला रामनामाचा. 3 जणांना उपदेश केला. पहिला उपदेश पामर विषयी, आपल्यापेक्षा जे कनिष्ठ आहेत, लहान आहेत, बारीक आहेत त्यांना उपदेश केला. दुसरा उपदेश केला जपी तपी संन्यासी योगी ऋषी मुनी गणगंधर्व यांना. आणि तिसरा उपदेश केला जे विज्ञाननिष्ठ आहेत, देवाला मानत नाहीत अशी जी नास्तिक मंडळी त्यांना. तिघांनाही उपदेश रामनामाचा, पण उपदेशाची मेथड मात्र वेगवेगळी आहे. लक्ष देऊ नाही का? आपल्यापेक्षा जे कनिष्ठ आहेत, लहान आहेत, पामर आहेत, विषयी आहेत त्यांना उपदेश करत असताना ज्ञानोबा यांनी आज्ञा या रूपाने उपदेश केला. रामनामाचा उपदेश करत असताना जे छोटे आहेत त्यांना उपदेश आज्ञा या रूपाने. जे आपल्या बरोबरीचे आहेत, समतुल्य जीवनमुक्त महापुरुष त्यांना उपदेश करत असताना विनंती या रूपाने केला. आणि जे नास्तिक आहेत, जे शिकलेले आहेत, जे जीवनमुक्त पुरुषाचा नेहमी द्वेष करतात, जे देवाला वेदाला मानत नाहीत अशा पुरुषांना उपदेश करत असताना ज्ञानोबरायांनी त्यांना आयडिया क्लुप्ती क्रिमया करून रामनामाचा उपदेश केला. तुम्ही म्हणाल हे असं कसं काय, असं कसं केलं? तर त्याचं कारण आहे, लहान माणसाला उपदेश करत असताना, व्यक्तीला उपदेश करत असताना तो आज्ञा या रूपानेच करावा लागतो. ज्यांना काहीही परमार्थातलं कळत नाही त्यांना उपदेश आज्ञा या रूपानेच करावा लागतो. तरच ती व्यक्ती, तो मनुष्य, तो जीवात्मा ती आज्ञा आपल्या अंतःकरणामध्ये धारण करून त्या पद्धतीने त्या उपदेशाची अंमलबजावणी करत असतो. लहान व्यक्तीला उपदेश आज्ञा या रूपाने. उदाहरण सांगितल्याशिवाय तुम्हाला पटणार नाही. तुम्ही जेवायला बसलेला आहात, दमून आलेला आहात, चैत्र वैशाखाचं ऊन आहे, ताटावर बसलाय, पाणी फिरवायचंय, पण तांब्या कलश पाण्याचा बाजूला नाही. आता सांगितलं पाहिजे पाणी आणून देण्याच्या संबंधातून. घरात लहान बालक होता, त्याला आज्ञा केली, ए वदनी कवळ घेता ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर, मला पाणी फिरवायचंय, जा पाण्याचा तांब्या भरून आण. लहान मुलगा पित्याची ती गोष्ट ऐकतो, आज्ञा पाळतो, घरामध्ये जातो, फळीवरचा तांब्या घेतो, बुडवतो आणि बापाच्या समोर आणून ठेवतो. बरोबर हो किंवा नाही असं काहीतरी मान. तुम्ही काय ऐकलं का नाही बापाची, पित्याची, वडिलांची? जनकाने, बापाने हे काम सांगितल्यानंतर, आज्ञा केल्यानंतर ती आपण पाळली पाहिजे की नाही? हा, का? लहान व्यक्तीला उपदेश करायचा असेल ना तर त्याला ती आज्ञा करावी लागते. काय करावी लागते? आज्ञा केली की ती आज्ञा अंतःकरणामध्ये धारण करून तत्त पद्धतीने तो कर्म करत असतो, कृती करत असतो, क्रिया करत असतो. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. तद्वत हा समाज, याला कर्म काय, ज्ञान काय, उपासना काय, भक्ती काय हे कळत अजिबात नाही. गेले विसरून खऱ्या देवा. अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः. अज्ञानाने प्रतिबद्धित झालेला हा जीवात्मा, याला काहीच कळत नाही. अंगामनासी रुचावे एतुलेने कृत्याकृत्य नाठवे, जो करण्याचे निनावे भलतेच करी. मग अशा व्यक्तीला उपदेश करत असताना संत अर्थात ज्ञानोबराय आज्ञा या रूपाने करतात आणि त्याला सांगतात, ए म्हण हरे मुखे मन, हरे मुखे मन,
काय खोटं काय हे कळत नाही, म्हणून आज्ञा करावी लागते. ज्ञानोबारांनी आज्ञा केली की नाही? अरे म्हणा, ही आज्ञा आहे आपल्याला. ज्ञानोबारांनी आपल्या सगळ्यांना काय केली बुवा? हरिमुखे म्हणा. सर तुम्ही सांगता की नाही? म्हणा ओ बाबा, तुमच्या जीवाचं कल्याण करण्या संबंधातून संत म्हणतात, आज्ञा करतो आम्ही. म्हणा. म्हणकारे जना, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, पतित पावन साचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. जगद्गुरु तुकोबाराय म्हणून गेले की नाही? लहान व्यक्तीला उपदेश करत असताना तो आज्ञा या रूपाने करावा लागतो. आपल्या सगळ्यांना उपदेश ज्ञानोबारांनी केला आज्ञा या रूपाने. ज्ञानोबारांनी दुसरा उपदेश जो केलेला आहे ना, तो आपल्या बरोबरीचे जे आहेत ना, जीवन मुक्त महापुरुष गुणातीत, ज्यांना म्हटलेलं आहे स्थितप्रज्ञ शका भाषा समाधिस्थ केशव स्थितधिं किं प्रवासेत किमासीत व्रजेत किम. गीतेतला पहिल्या संतांच्या संबंधातून ही लक्षणं आलेली आहे. गीतेमध्ये पहिले संत म्हणजे स्थितप्रज्ञ. बरं का सर? जगताप सर, स्थितप्रज्ञ आपल्या बरोबरचे आहेत, ज्ञानोबारायांच्या तोडीचे. मग त्यांना उपदेश करायचा आहे रामनामाचा. त्यांना काय आज्ञा करून चालेल का बुवा? आज्ञा करून नाही. मग त्यांना उपदेश तर करायचा आहे. आपल्या लेवलचे आहेत, उपदेश करतात रामनामाचा. तो विनंती विनवणी या रूपाने. लक्ष देऊ नाही का? जे आपल्या बरोबरीचे आहेत ना, आपलं काम जर साधून घ्यायचं असेल ना, तर त्यांच्या बाबतीतला विचार आहे की फक्त तुम्ही त्यांना काय करा? विनवणी. ज्ञानोबारांनी विनवणी केली. गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते,
इकडच्या टाळकऱ्यांना जेवायलाच द्यायचं नाही. त्याची हे पाना घेरा पुरंदर हा कमी व्हावा याच्यासाठीच या चाली साधू संतांनी त्या काळामध्ये लावलेल्या आहेत. गात जागा प्रेम मागा. आपल्या बरोबरीचे जे आहेत जपी तपी संन्यासी योगी ऋषी मुनी गणगंधर्व यांना उपदेश करत असताना ज्ञानोबारांनी विनंती केली, विनवली. ते प्रमाण ज्ञानोबारांचं मी तुमच्या समोर गायलं. ज्ञानोबारांनी कोणाकोणाला विनंती केली यादी सांगितली ज्ञानोबारांनी या अभंगामध्ये. गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदे दुष्टित्ते सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी. ज्ञानोबाराय कशाची विनवणी? करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान. ज्ञानोबारांनी पहिला शब्द वापरलेला आहे अभंगामध्ये, लक्ष देऊन ऐका. गाते की त्या गाणाऱ्या व्यक्तिमत्वाला ज्ञानोबाराय विनंती करतात. ज्ञानोबारायांना अपेक्षित असणारा गाणारा कोणता बुवा सांगू तुम्हाला? गंधर्वस गीयते. गंधर्वासारखे गाणारे त्यांना विनंती आहे. ज्ञानोबाराय कोणाला विनंती करतात सांगू तुम्हाला? हरिपाठ सगळ्यांच्या पाठ आहे. म्हणायचंय चहुवेदी जाण शाही शास्त्री कारण. चहुवेदी जाण शाही शास्त्री ज्ञानोबारांनी कोणाला विनंती केली ऐका. चहुवेदी जाण हरिसी गाती, 6 शास्त्रे जाण हरिसी गाती, 18 पुराणे जाण हरिसी गाती. चहुवेदी जाण. वेद किती आहेत तुम्हाला? वेद माहिती आहेत ना? आपल्या सगळ्यांना लागलेच. वेद नाही. जाणीवेच्या बाबतीमध्ये, ज्ञानाच्या बाबतीमध्ये या जगात सगळ्यात मोठा थोरला जर कोण असेल तर तो वेद आहे. भगवंताच्या श्वासाप्रश्वासापासून तो निर्माण झाला. यस्य निश्वसितम वेद तरी जयाची निश्वासी जन्म झाले वेदरासी. हा वेदार्थ सागर उदया निद्रिताचा गुरु. 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. चहुवेदी जाण हरिसी गाती, 6 शास्त्रे जाण हरिशी गाती. 6 शास्त्र आहेत. पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा, न्याय, सांख्य, योग आणि वैशेषिक हे आस्तिक दर्शनकार हे शास्त्रकार आहेत. ज्ञानोबाराय त्यांना विनंती करतात. हरिसी गाती. गाते बरोबरींच्यांना उपदेश करत असताना विनंती. मोठी मोठी लोक आहेत बरं ही. चहुवेदी 4 वेद मोठे, 6 शास्त्र मोठे, 18 पुराण. पुरण नाही, 18 पुराण आहेत. 18 मद्वयम भद्वयम चैव बत्रयम चतुष्टयम नालिम पाग्नि पुराणानि कुस्कम गारुडमेव च इति 18 पुराणम अस्ति. एका श्लोकामध्ये एका साहित्यकाराने 18 पुराण सांगितलेली आहेत. 18 ही पुराणे हरिसी गाती. वेद जया गाती
श्रुती म्हणती नेती नेती. ज्ञानोबरांनी त्यांना विनंती केली आहे सर, नाही तर वर्तमानामध्ये गाणारे काही कमी आहेत का बुवा? हा, गाणारी मंडळी काही कमी आहेत का? भरपूर आहेत महाराज. हो, पूर्वीचा काळ ऐकायला बरा होता गाण्याच्या संबंधात. हे लाईव्ह आहे का? पूर्वीची गाणी गीत कविता बरी होती महाराज. हो, जाऊ दे आता म्हणतोच. पूर्वीचा काळ चांगला होता गाण्याच्या संबंधात. मम मातारे माय बाप तानेले, असती तरू खाली बैसले, ही लगबग भरुनी झारी, मी आलो या माघारी. शर धावून आला तो काळ, विवळाला श्रावण बाळ. बरं वाटायचं बुवा, किंवा माय माऊली माता म्हणायची, आम्ही ऐकलंय ते कानाने. हा, त्या नारदांच्या गादीवरून म्हणायचं नाही, पण ऐका ज्ञानोबराय गाते सांगतात आणि आपण करतोय काय. महिला मंडळी पूर्वीचा काळ. घाल घाल पिंगावाऱ्या माझ्या परसात, माहेरीच्या सुखाची या कर बरसात. ऐकायला बरं वाटायचं ना. किंवा काल परवा सुद्धा एक आलं होतं त्या क्लिप मध्ये, ते ऐकायला बरं वाटत होतं महाराज. बरं वाटायचं. तुम्हाला बरं वाटतंय का? अगोदरचं बरं वाटत नव्हतं चिंतन यांना, पण इकडे आलं ना बरं वाटतंय. का ग बाई, गाणं म्हणायचे का तुला? ए शांताबाई, शांताबाई कशी चाललीये? का गेली? रडती का काय? कोंबड्यानं बांग दिली मला ग बये जागाली, सुपात झोंधळ गोळीते, आई सुपात झोंधळ गोळीते. मारोनी गोटा ठोकीते फुटा, मारोनी गोटा ठोकीते फुटा, जात्यावर दळीते, आई जात्यावर दळीते. दळण उरकून सावण झालं, करंड कुकू घेवणी फुलं, अंगणी तुळस पूजिते, आई अंगणी तुळस पूजिते. तुळशी माईला लावणी टिळा, मळीते पीठ घेवणी ताळा, गोजीर वसूर सोडिते. बघा, हे बरं लागतंय. हरिमुखे म्हणा, वेद जया गाती, हे अजिबात नाही असं, हे का नाही? ऐकायला बरं वाटायचं. जनाबाई म्हणायच्या, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, गोव्या गाऊ तू दे तू ये रे मा विठ्ठला. पण हल्लीची गाणी गीत कविता ऐकली ना महाराज, असं वाटतं पटकन आपण मरून जावं, पटकनच मरून जावं, थांबूच नाही. या लहान लहान मुलांना कविता काय माहितीये शाळेतल्या, तुम्ही पाहिले का पाठ्यपुस्तकामध्ये? वाटाणा फुटाणा शेंगदाणा उडत चाललाय टनाटना. आता तिकडं श्रावण बाळ आणि इकडं वाटाणा फुटाणा शेंगदाणा चना, भर तुझ्या दप्तरामध्ये ते गुरुजीला अरे हा काय गाण्याचा विचार. वर्तमानातलं सगळं अगदी प्रदूषणाने युक्तच आपण आपल्या कर्णेंद्रियाला ते श्रवण करण्याच्या संबंधातून देत आहोत. पण ज्ञानोबराय वर्णन करतात, गाते त्यांना विनंती करतात, वेदासारखे शास्त्रांसारखे पुराणांसारखे विनंती करतात. गाते गाते कळाला ना ज्ञानोबरायांचा. चला, श्रोते, ज्ञानोबराय श्रोत्याला विनंती करतात. कोणता श्रोता? तुम्हाला श्रोता सांगतो. श्रोता निराळा आणि स्वतः निराळा. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? आवाज येतोय का इकडे?
श्रोता कोणाला म्हणतात माहितीये तुम्हाला? जो सिद्धांताची पकड घेतो त्याला काय म्हणतात? श्रोता. आणि स्वतः कोणाला म्हणतात माहितीये? कीर्तनालाच येताना घरून आपला एक डोळा असा झाकून येतो. महाराजांचं कीर्तन चालू झालं की दुसराही डोळा झाकतो. शेवटी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल झालं की दोन्ही डोळे उघडून झटकून घरी निघून जातो. त्याला काय म्हणायचं? विठ्ठल विठ्ठल. श्रोता कसा असावा की त्या श्रोत्याला ज्ञानोबराई रामनामाचा उपदेश करत असताना विनंती करतात. लक्ष देऊ नये का? वेळेत कीर्तन संपवणार आहे. राजा परीक्षितीसारखा श्रोता, राजा जनकासारखा श्रोता, राजा अर्जुनासारखा श्रोता, असा श्रोता असला पाहिजे. श्रवणाचे मिसे पैसावे येवोनी साम्राज्य भुवने सुखी नांदे. श्रवण युक्तीने उपक्रमो उपसंवारादी पाहून वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चयास श्रवण असं म्हणतात. ही वेदांताने श्रवणाची व्याख्या केली. नवविधा भक्ती सांगत असताना पहिली भक्ती आहे श्रवणम. मग बाकीच्या कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. पण प्रथम श्रवण. श्रोता कसा असावा? राजा परीक्षितीसारखा. लक्ष देऊ नये का? तसा श्रोता. आणि त्या श्रोत्याला ज्ञानोबराई रामनामाचा उपदेश करत असताना विनंती करतात. कलियुगाला प्रारंभ. अर्जुनाचा नातू राजा परीक्षित शिकारीसाठी जंगलामध्ये, वनामध्ये, अरण्यामध्ये, काननामध्ये गेला. सुवर्ण मुकुट आपल्या डोक्यामध्ये घातलेला आहे. कलियुगाने त्याच्यात प्रवेश केला. माथ डोकं फिरलं, त्याचं बुद्धी फिरली त्याची. एक साधू बसले होते समाधीस्थ या अवस्थेमध्ये. राजा परीक्षितीने विचार केला, मी यांच्या जवळ गेलोय, या देशाचा मी राजा आहे आणि माझं पूजन ही मंडळी करत नाही, माझा अनादर करतायत आणि समाधीला बसले ढोंग करतायत. कलीचा तो प्रादुर्भाव डोक्यात, कली मुकुटामध्ये सुवर्णाच्या होताना कली डोक्यात प्रवेश केला. इकडं तिकडं पाहिलं, मेलेला साप होता. बाणाने तो उचलला आणि समाधीमध्ये असणारे ऋषी त्यांच्या गळ्यामध्ये असा निघून गेला. ऋषींचे सुपुत्र आले. पुत्र त्यांनी पाहिलं, आपल्या पित्याश्रींच्या गळ्यामध्ये मेलेला साप कोणी टाकलेला आहे. क्रोधायमान झाले आणि शाप दिला, ज्या कोणी व्यक्तीने माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये हा मृत सर्प टाकलेला आहे तो 7 दिवसाच्या आतमध्ये तक्षक नावाच्या सर्पाच्या दंशाने मरण पावेल, त्याचा मृत्यू होईल. किती दिवसामध्ये? तेवढ्यात साधूची समाधी निवृत्ती झाली. समाधीतून बाहेर आले आणि सांगितलं, अरे सुपुत्रा काय केलंस? अरे तो चांगला आहे, चांगला आहे, तो चांगला आहे, उशाप काहीतरी दे. शाप दिलायस, उशाप दे, उशाप दे. काही नाही, 7 दिवसामध्ये जर श्रीमद भागवत कथा सर्वांगाचे कान करून श्रवण केली तर तो जीवन मुक्त स्थितीला प्राप्त होईल. म्हणजे मरणालाही तो मारेल. ही गोष्ट राजा परीक्षितीला त्या साधू पुरुषाने सांगितली. लक्ष देऊन ऐका. 7 दिवसामध्ये मरणारा राजा परीक्षिती. किती दिवसामध्ये? 7. त्याने मरणाला मारलं. श्री गुरूंच्या मुखातून श्रीमद भागवत कथा श्रवण केली आणि संत वर्णन करतात, श्रवणे परीक्षिती तरला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली कया. मुक्त स्वरूप स्थितीला 7 दिवसामध्ये तो प्राप्त झाला. याला म्हणतात खऱ्या अर्थाने श्रोता. सर्वांगाचे कान करून, सर्वांगाचे कान करून. आपण सुद्धा मरणारे, आपण सुद्धा या कलियुगामध्ये असणारे सगळेच्या सगळे जण सर परीक्षितीच आहोत. आपण सुद्धा 7 दिवसामध्येच मरणार आहे. किती दिवसामध्ये? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. किती दिवस झाले? हा, मग आपल्याला मुक्त स्वरूप स्थिती प्राप्त करून घ्यायची असेल तर फक्त आणि फक्त ईश्वराचं नामचिंतन एवढंच व्हावं. राजा जनकांसारखा श्रोता. राजा जनक म्हणजे आपल्या प्रभू रामचंद्रांचे सासरे, सीतामातेचे वडील. प्रवचन श्रवण करतात. श्री गुरु मुखातून
शब्द सुमनांचा वर्षाव अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित होतोय. अवस्था लागली बुवा. एवढ्यात काय झालं, मिथिला नगरीला आग लागली. तुम्ही ऐकताय ना कीर्तन? मिथिला नगरी, त्या मिथिला नगरीला आग लागली. श्रवण करण्यासाठी बाकीचे बसलेले होते ना जे जनक राजाच्या समवेत, त्यांनी ती गोष्ट ऐकली आणि दादा पळायला सुरुवात केली वळकटी घेऊन. मिथिला नगरीला आग लागली, कालांतराने या नगरीला सुद्धा आग लागेल. सगळेच्या सगळे जण पळून गेले कथा श्रवण करत असताना, प्रवचन श्रवण करत असताना. पण राजा जनक एका ठिकाणी स्थिर जवळ आले त्यांच्या लोक आणि सांगितलं, अ जनक, अ राजा जनक, मिथिला नगरीला आग लागलीये, तुम्ही सुद्धा जळून खाक व्हाल, मराल, उठा आणि पळा, पळा पळा पळा. त्या वेळेला खरा श्रोता कसा असावा, जनकांनी दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. जनक राजा म्हणतात की बाबा, ए बाबा लक्ष देऊन ऐक, जे जळतय ना ते माझं नाही, आणि जे माझं आहे ना ते कधीच जळत नाही. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चेनं क्लेदयन्त्यापो नो शोषयति मारुतः. आत्मा, परमात्मा, ब्रह्म चैतन्य, कूटस्थ चैतन्य, आत्म चैतन्य ते कधी जळणार आहे का? शरीर जळल, पण शरीराच्या अंतर्गत असणारं ब्रह्म चैतन्य ते कधीही जळणार नाही. मिथिलायाम प्रदिग्धायाम नवे देहेति किंचन. अशा मोठ्या मोठ्या लोकांना रामनामाचा उपदेश करत असताना भगवान ज्ञानोबराय काय करतात? विनंती करा विठ्ठल स्मरण गाते श्रोते आणि पाहते. ज्ञानोबरायांना अपेक्षित असणारा पाहणारा कोण आहे? की त्या व्यक्तीला ज्ञानोबराय विनंती करतात. पाहते काय पाहते? टीव्हीच्या सिरियल पाहते, झिंगनांग चिकनांग पाहते, काय पाहते? बस योगी पुरुष पाहतो बुवा. लक्षणीया योगी पाहती आभास, निरखित निरखित गेलीये वो, पाहे तव तन्मय झालीये वो. खरा पाहणारा आहे योगी पुरुष. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी अष्टांग योगाची साधना ज्याच्या जीवनामध्ये आहे तो योगी. त्याला सुद्धा विनंती आहे बुवा. आपल्यासारखे या डोळ्याने पाहणारे सिनेमा यांना विनंती नाही, यांना आज्ञाच आहे. गाते श्रोते आणि पाहते. चतुर, चतुर असणारा मोठा, त्याला ज्ञानोबरायांनी विनंती केली. आपल्याला आज्ञा हरिनामाची, रामनामाची, कृष्ण नामाची. ज्ञानोबरायांना अपेक्षित असणारा चतुर कोण आहे माहितीये तुम्हाला? ज्ञानोबरायांना अपेक्षित असणारा चतुर म्हणजे ब्रह्मदेव. किती डोक्यांचा? ब्रह्मदेवाला डोकी किती आहेत? अहो बोला ना. तुम्ही जर उत्तर नाही दिलं तर मग तुम्हाला डोकं आहे की नाही असा मला विचार करावा लागेल. नाही तर तुम्ही म्हणाल तुम्हाला इथं बोलावलंय कशासाठी? डोकं आहे म्हणून ना. तुम्ही सांगा ना, ते आम्हाला कशाला विचारताय असाही प्रश्न निर्माण होईल. 4 डोक्याचा ब्रह्मदेव किती चतुर आहे, किती चतुर आहे. तुम्हा मला सगळ्यांना कोणी बनवलंय हो? ही सगळी गाडगी मडकी, हे संपूर्ण शरीर, हे अवयव, हा पिंड, हा देह, ही काया कोणी दिली आजी? ब्रह्मदेवाने दिली की नाही? यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति यत् प्रयन्ति विसंविशन्ति तद्विज्ञासस्तद् ब्रह्म इति. ब्रह्मदेवाने हे सगळं दिलंय. पण पहा ना त्या ब्रह्मदेवाची चतुरता. एकासारखा एक आहे का? एकासारखा एक, एकासारखा एक आहे का? आहे का? म्हणजे बाबा एकासारखा एक आहे का? पहा ना तुम्ही, काय मोठी त्याची चतुरता आहे. सगळी मडकी त्याने बनवलेली आहे, पण एकासारखा एक अजिबात नाही. गंमत कशी आहे पहा. सगळ्यांना अवयव सारखे दिलेले आहेत. कान, नाक, हात, पाय, तुम्ही सगळेच्या सगळे अवयव पहा सारखे आहेत. तरी सुद्धा काय त्याने हे मॉडेल बनवलंय चतुरतेने, एकासारखा एक अजिबात. फक्त एका अवयवामध्ये त्या ब्रह्मदेवाने बदल केला.
आणि तिथंच त्याची चतुराई आपल्याला पाहायला मिळते. हो, कोणत्या अवयवामध्ये सांगू तुम्हाला? ज्याला मराठीमध्ये म्हणतात नोज. काय म्हणतात मराठीमध्ये नाकाला? मराठी पाऊल पडती पुढे. फक्त नाकामध्ये बदल केला, नाकामध्ये म्हणून ओळखता येतो दादा हा आणि तो आणि तो. फक्त काय त्याची चतुराई आहे महाराज. हो, काय कायचं नाक असं महाराज धारदार, असं धारदार आहे. काय कायचं नाक त्या ब्रह्मदेवाने असं खालून मोठं केलंय. सर तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल धोंडे खरे मा, खालून असं मोठं केलेलं. काय कायचं इतकं धारदार दिलंय, इतकं किती सुंदर. काय काय अहो, तुम्ही आळंदीला येता की नाही? ज्ञानोबरांच्या संजीवन समाधीला येतं की नाही दर्शन करण्यासाठी? संजीवन समाधी सोहळ्याच्या संबंधातून ती स्वेटर विकणारी मंडळी तुम्ही पाहिजेत का? तिथले आळंदीतले नेपाळी नाकच नाही होते. इथे नाक होत हे का नाही? काय त्या ब्रह्मदेवाची चतुरता आहे महाराज. काय कायचं नाक इतकं धारदार दिलं, इतकं सुंदर त्या ब्रह्मदेवाने दिलंय. पण काय सांगू तुम्हाला, ते अजिबात निर्मळ दिलं नाही. त्याच्या नाकातून सदैव गंगा यमुना बाहेर किती चतुर आहे होतो, आहे का नाही? चतुर काय ब्रह्मदेव. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली. महाराजांचं प्रमाण आहे बुवा. त्या ब्रह्मदेवाची चतुरता आहे. त्या ब्रह्मदेवाला सांगितलं, किती जरी तुम्ही मोठे चतुर असताना तरी बाबा तुम्हाला मी विनंती करतो, करा विठ्ठल स्मरण. विनवणी केली. ज्या सकळा ते विनवणी, गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदे नारदांसारखे, सोहमभावी पूर्ण ज्ञाते वशिष्ठांसारखे. या सगळ्यांना वेळ माझ्याकडे कमी आहे. ज्ञानोबरांनी विनंती केली. लक्ष देऊ नाही का? रामनामाचा उपदेश करत असताना ज्ञानोबरांनी आपल्या समग्र काव्यामध्ये, ग्रंथ संपदेमध्ये सामान्य जीवजीवात्म्याला उपदेश करत असताना आज्ञा या रूपाने आपल्या बरोबरचे जपितपी संन्यासी योगी ऋषी मुनी गणगंधर्व यांना उपदेश करत असताना विनंती या रूपाने. आणि जो नास्तिक आहे, वेदाला मानत नाही, नास्तिको वेद निंदक, जो शब्दज्ञानी आहे, पंडित आहे, जो नास्तिक आहे, सांगू तुम्हाला, जो चारवाक आहे वेदांताच्या संबंधातून विचार सांगतो. लक्ष देऊ नाही का? नास्तिक दर्शनकार पहिला चारवाक तो म्हणतो, देह खंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया परोती प्रमा ढळोची नेनी. त्याचं साहित्यकारांनी वर्णन केलंय. जीव तोची देव. काय म्हणतो तो? देवाला देव म्हणत नाही तो. जीव तोची देव, भजन ते भक्ती असं नाही, भोजन ते भक्ती आणि मरण ते मुक्ती पाषांडाची म्हणजे पाखंडाची. यावत जीवम सुखम जीवेत. नास्तिक काय म्हणतो? जोपर्यंत या देहामध्ये जीव आहे ना तोपर्यंत यावत जीवम सुखम जीवेत. सुखाने दिवस काढायचे. अरे सुखाने दिवस काढण्यासाठी दादा काय लागतंय? द्रव्य, धन, दौलत, पैसे लागतात की नाही माऊली? ऋणम कृत्वा, ऋण काढायचं. आणि घृतम पिबेत, काय प्यायचं? तूप प्यायचं. अरे ऋण काढलंय, तूप प्यायचं, पण ऋण दिलं पाहिजे, फेडलं पाहिजे की नाही? तो नास्तिक म्हणतो, तो म्हणतो या देहाची राख झाल्यानंतर मग आता ऋण फेडायची. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः, पुनरागमनम कुतः. या देहाची चिमूटभर राग झाली की पुन्हा येऊन काय त्याचं ऋण फेडायचंय का बुवा? त्याला म्हणतात नास्तिक. जो शिकलेला आहे, विज्ञाननिष्ठ आहे, देवाला मानत नाही, वेदाला मानत नाही, संताला मानत नाही, अशांना जर उपदेश करायचा असेल ना रामनामाचा, कृष्णनामाचा, हरिनामाचा, तर माऊली त्यांना आज्ञा करून चालत नाही, त्यांना विनंती करून चालत नाही. मग त्यांच्याच बुद्धीची फ्रिक्वेन्सी, लाट, लहर, तरंग घेऊन किमया कृती क्लुप्ती करून त्यांना उपदेश करावा लागतो. अशा लोकांना उपदेश करत असताना किमया करावी लागते. किमया, किमया कशाला म्हणतात? एकाच वाक्यामध्ये
वेदांताच्या संबंधातून हो किमया त्याला म्हणतात. सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान ज्या ज्या वेळेला जिथं दिसतं प्रतीतीला येतं त्या त्या वेळेला होते काय किमया. हा वेदांताचा सिद्धांत आहे. उपनिषद प्रमाणो वेदांत हा सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान जिथं प्रतीतीला येतं तिथं किमया घडते बुवा. सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान. लक्ष देऊन ऐका. किमया दोन प्रकारची आहे. एक आहे अक्षरी किमया आणि दुसरी आहे अंकगणिती किमया. अशा लोकांना किमया करूनच सांगावं लागतं. किमया किमया. मला तुम्हाला अंकगणिती किमया सांगायची आहे. लक्ष देऊन ऐका. पूर्वीचा काळ राजे लोकांच्या पदरी विद्वान लोक आश्रित असायचे. कारण शास्त्र असं आहे, विना आश्रयन न शोभनते लता वनिता पंडिता. लता म्हणजे वेली, वेलीला आश्रय असल्याशिवाय वेली शोभून दिसत नाही. वनिता नाम स्त्री, स्त्रीला पुरुषाचा आश्रय असल्याशिवाय दादा ती शोभून दिसत नाही. आणि जो विद्वान पंडित आहे त्या पंडिताला राजाचा आश्रय असल्याशिवाय तो शोभून दिसत नाही. पण पूर्वीचा काळ राजे लोकांच्या पदरी विद्वान पंडित असायचे. भोज राजा, त्या भोज राजाच्या पदरी कालिदास नावाचा एक विद्वान पंडित होता. पूर्वी असं घडायचं, विद्वानांमध्ये वाद विवाद, खंडन मंडन, पूर्व पक्ष उत्तर पक्ष असं घडायचं. आणि मग त्याच्यामध्ये जो तो परास्त झाला की चरणारविंदी नतमस्तक व्हायचं, आपल्या गाळ्यातलं उपरण त्याच्या गाळ्यामध्ये टाकायचं आणि पुन्हा अभ्यासासाठी निघून यायचं. हा पूर्वीचा काळ. भोजराजाच्या पदरी कालिदास नावाचा विद्वान पंडित, त्याला परास्त करण्यासाठी दुसऱ्या देशातील एक विद्वान पंडित त्याच्या नगरीमध्ये आला. नगरीमध्ये कालिदासाच्या प्रवेश करत असताना सज्जन हो, वेशीमध्ये एक माडी होती. त्या माडीवरती सकाळच्या वेळेला आपले कोवळे केस उन्हात वाळवत बसलेली सुंदर युवती त्या विद्वानाने पाहिली. दुसऱ्या देशातल्या इतकी सुंदर देखणी, अतिशय सुंदर मुलगी त्याने पाहिली आणि पाहिल्याबरोबर तो विद्वान त्या मुलीच्या प्रेमामध्ये पडला. लक्ष देऊन ऐका. त्याने काय केलं? पूर्वीचा काळ, काय मोबाईल वगैरे नव्हते बुवा. इकडे तिकडे पाहिलं, अशी गुलाबाची झाडं होती. त्याने ते गुलाबाचं फुल असं तोडलं, आपल्या हृदयाला लावलं आणि त्या मुलीच्या बाजूला असं फिरकवलं की हे मुली, मी माझं हृदय तुझ्या चरणारविंदी समर्पित करत आहे, असा इशारा केला त्या विद्वान नगरी असणाऱ्या विद्वान मुलीला. लक्ष देऊन ऐका. त्या विद्वानाचा हा इशारा त्या मुलीने पाहिल्याबरोबर तिने काय केलं असेल दादा माहिती? तिने ते कृत्य पाहिलं आणि त्या विद्वानाला किमया करून, अंकगणिती किमया करून उत्तर दिलं. लक्ष देऊन ऐका. ती विद्वान कन्या त्या दुसऱ्या विद्वानाला म्हणते, ए दुसऱ्या, तू माझ्याकडे तिसऱ्याची अपेक्षा करत असशील तर मी 5ची 6वी आहे. जरी तू मला 9वे देऊ केलेस, 11वे घेऊन माझ्या बापाच्या घरी आजन्म पाणी भरलेस, 12व्या सारखा जरी तळमळलास ना तरी मी तुझी कदापिही होऊ शकणार नाही. तिने काय केली? अंक, त्या अंकांची किमया केली. त्या विद्वान सांगतोय बरं, 50 अक्षरी इकडे येतोय मी, विद्वान आहे, नास्तिक आहे, शिकलाय, मोठा झालाय, पण त्याला किमया करून ती उत्तर देते आहे. कशांची किमया केली तिने? अंकांची किमया केली. अंक वापरले तिने. अरे दुसऱ्या, तू माझ्याकडे तिसऱ्याची अपेक्षा करत असतील तर मी 5ची 6वी आहे. जरी तू मला 9वे देऊ केलेस, 11व्या सारखा जरी तळमळलास, 12व्या सारखा जरी तळमळलास, 11वे घेऊन माझ्या बापाच्या घरी आजन्म पाणी भरलेस, तरी मी तुझी कदापि होऊ शकत नाही. या किमयेचं उत्तर लक्ष देऊन ऐका. अंकगणिती किमया. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, सनातन धर्मामध्ये राशी किती आहेत? राशी. अरे मी काय भविष्यवाला नाही, तुमचा काय हात नाही पाहणार बुवा, बोलत चला ना. राशी किती आहेत? 12. त्या 12 राशींच्या अंकांची किमया त्या मुलीने केली. चला, ती काय म्हणते? अरे दुसऱ्या, दुसरी रास कोणती आहे? नाही माहिती तुम्हाला? वृषभ. आणि वृषभ या शब्दाला मराठीमध्ये म्हणतात बैल. तिने काय किमया केली? त्या विद्वानाला ती काय म्हटली? ए दुसऱ्या, म्हणजे अरे बैला,
आणि खरंच आहे, जो परस्त्रीकडे वाकड्या नजरेने अरे दुसऱ्या तू माझ्याकडे तिसऱ्याची अपेक्षा करत असशील. तिसरी रास आहे मिथुन. मिथुन म्हणजे संयोग, संबंध, संबंधाची, प्रीतीची, प्रेमाची अपेक्षा करत असशील तर मी 5ची 6वी आहे. 5वी रास सिंह आणि 6वी रास कन्या. ए बैला, मी सिंहाची कन्या आहे आणि तुला माहित नाही का वेड्या, सिंहाच्या कन्येबरोबर काय बैल लग्न करतो? सिंहाच्या कन्येबरोबर जर बैलाने लग्न केलं तर नाश्त्यावारी जाईल ना बुवा. मी 5ची 6वी आहे. जरी तू मला 9वे देऊ केलेस, 9वी रास आहे धनु, धन, द्रव्य, संपत्ती, पैसा अडका जरी दिलास, किंवा 11वे घेऊन माझ्या बापाच्या घरी आजन्म पाणी भरलेस, 11वी रास आहे कुंभ. कुंभ म्हणजे घागर. घागर घेऊन पाणी भरलेस, किंवा 12व्या सारखा जरी तळमळलास ना, 12वी रास मीन म्हणजे मासा, माशासारखा जरी तरफडलास ना, तरी मी तुझी कदापि होऊ शकत नाही. अंक गणिती किमया. अशा विद्वान लोकांना उपदेश करत असताना कसा करावा लागतो? त्यांच्या सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान जिथं पतितीला येतं तिथं किमया घडत असते. अशा लोकांना किमया, क्लुप्ती, आयडिया करूनच उपदेश करावा लागतो. ज्ञानोबराई उपदेश करतात या लोकांना, बाबा अरे नीट लक्ष देऊ नाही का? खरा जर आपण विचार केला तर सगळी जर मुळाक्षर आपण पाहिली तर ती किती आहेत? संपूर्ण व्यंजनांसह वर्तमान मुळाक्षरे किती आहेत? 52. वेळ कमी आहे माझ्याकडे. मला उद्या खूप दूरवरती कीर्तनाला जायचंय, मुक्ताईला. कुठे? जामनेर. 500 किलोमीटर. वेळेत कीर्तन संपवणार आहे. काय सांगतोय मी? मुळाक्षर किती आहेत? नक्की. आणि इंग्रजीचे 26. आणि मराठीचे पाठ आहे का? आ इ ई उ ऊ ए ई ओ औ अम क ख ग म्हणजे राहिलं हे. ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट आणि डी फॉर धोंडे. हेच चाललंय बुवा आता. 52 अक्षराचं नाही. ही माणसं जुनी जाणती माझ्या समोर बसलेत, यांना गोष्ट विचारा म्हणजे त्यांच्या लक्षामध्ये येईल. संपूर्ण अक्षरे जर आपण पाहिली ना तर ती 52 आहे. त्यातली 50 अक्षर लक्षामध्ये घ्या. भगवान ज्ञानोबराई वर्णन करतात. या 50 अक्षराच्या द्वारा तू कितीही मोठा झालास, विद्वान झालास, ज्ञानी झालास, पंडित झालास, कलेक्टर झालास, इंजिनियर झालास, पण वरची 2 अक्षर, 50 अक्षरांच्या संबंधातून विचार सांगतोय. 52 अक्षर, 50 अक्षराच्या द्वारा मोठा झालास, वरची 2 अक्षर कोणती? रा आणि म. हे जर तुझ्या जीवनामध्ये नसतील तर तुझं शिकले सवरलेलं हे मोठेपण, हा मोठेपणा, नवे नवे हे तोंड सरते शेवटी मार खाल्याशिवाय राहणार नाही. हा उपदेश अभंगाचा पहिला चरण. Yeah.
साक्षरी करशी बरोबरी शेखी तुझे तोंड तुझ वैराया. दोन अक्षर जर जीवनामध्ये नसतील रा आणि म, शेखी म्हणजे शेवटी तुझंच तोंड तुझ तुला वैरी होईल. आलं का लक्षामध्ये? मी तुम्हाला अंकगणिती किमया सांगितली, शेवटी अक्षरी किमया सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. 50 अक्षरी अक्षरांची किमया. तुम्ही कितीही मोठ्या अक्षराचं नाव मला सांगा, मी त्याच्यातून फक्त 2च अक्षर खाली शिल्लक ठेवणार, रा आणि म. किती सांगा, 8 संख्येचं, 10 संख्येचं नाव सांगा, 100 संख्येचं, किती संख्येचं सांगा बरं, पटकन पटकन, वेळ माझ्याकडे नाहीये, फक्त 10 मिनिटं राहिले. बोला. तुम्हाला नाव नाही? नाव नाही का तुम्हाला? सांगा ना कोणाचं तरी नाव. बोला बोला. तुमचं नाव काय? वा, मुगुटराव. 5. किती अक्षर आहेत? हसू नका बुवा, सांगितलं, धाडस केलंय. अक्षरांची किमया सांगतो. किती अक्षर आहेत? तुलसीदास महाराज किती गोड वर्णन करतात. लक्ष देऊन ऐका. मुकुटराव 5 अक्षरी. नाम चतुर्गुण पंचतत्व मिले, उसे दुने करणे का काम. तुलसी कहे अष्ट से भाग दे, बचा राम ही राम. 5 ही अक्षरांची संख्या लक्षामध्ये ठेवा. किती? 5. नाम चतुर्गुण, 5 या संख्येला तुलसीदासजी महाराज म्हणतात 4 ने गुणा. नाम चतुर्गुण, 5 गुणिले 4 बरोबर, मोठे बोला ना, 5 × 20 बरोबर. नाम चतुर्गुण. पंचतत्व मिले, त्याच्यामध्ये 5 ही संख्या मिळवा. 25. उसे दुने करणे का काम, 25 या संख्येला दुप्पट करा. आणि 50 या संख्येला तुलसीदास महाराज म्हणतात, तुलसी कहे अष्ट से भाग दे, बचा राम ही राम. किती संख्या आली होती शेवट? 50 या संख्येला कितीने गुणायचंय, भागायचंय? 8. 8 × 8 बोला. 8 दुने 8 त्रिक 8 चौक 8 पंचे 8. अरे बोला ना. 8 चक खाली किती राहिले? बोलत जा ना तुम्ही, मोठ्याने बोला. तू आणि मी. बचा राम ही राम. किती घ्याव बरं, जाऊ द्या, वेळ कमी आहे. एका अक्षराचं नाव मला सांगा, एका अक्षराचं. अरे वा श्रीनाथ दादा, तुम्हाला माहिती एका अक्षराचं नाव? एका अक्षराची नारी, तिचा बाप ब्रह्मचारी, राहणे तिचे कैलास शिखरी, मरण तिचे हिरण्य कश्यपू परी. माहितीये तुम्हाला व्यंग्यार्थ? एका अक्षराची नारी. काय माऊली व सांगा, डोक्यातली गोष्ट आहे, डोक्यात येऊ द्या. एका अक्षराची नारी म्हणजे आपल्या डोक्यातली ऊ. आना कीर्तनात उआ लिखा टेने ढेकणं. एका अक्षराची नारी, तिचा बाप ब्रह्मचारी. तिच्या बापाचा नावाचा काय पत्ता आहे का हो? गुणावाचा बाप का तो पताही नाही. राहणे तिचे कैलास शिखरी, पायाच्या अंगठ्यामध्ये राहते का ती? परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आणि मरण तिचे हिरण्य कश्यपू परी. हिरण्य कश्यपूला नसे परमात्म्याने भक्त प्रल्हादासाठी कशाने मारलं व फाडलं व? तर निज रूप दाखवा हरिदर्शनासिया. नखाने जसा फाडला की नाही, तद्वत महिला मंडळी नावाच्या प्राण्याचं ऑपरेशन सुद्धा त्याच पद्धतीने करतात. डोक्यात हात घालतात. बाय 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 बाय, सापडली. वा 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 वा. देखीला डोळा पैसला मनी. आणि मग एक अक्षर. किती अक्षर आहे? 1. चला, नाम चतुर्गुण. 1 या संख्येला 4 ने गुणा. 1 × 4 बरोबर 4. नाम चतुर्गुण. पंचतत्व मिले, त्याच्यामध्ये 5 ही संख्या मिळवा. 4 + 5 बरोबर. नाम चतुर्गुण पंचतत्व मिले, उसे दुने करने का काम. दुप्पट करा. 9 दुने तुलसी कहे अष्ट से भाग दे. 8 ने भागा. 9 दुने 8 ने भागा. 8 दुने खाली किती राहिले? बचा राम ही राम.
फक्त रामच शिल्लक राहतो. म्हणून या परिणामाची ओळ मांडुनी संसार दवडुनी घाली परता. कोणीही आळस करू नका. हात आपले वरती करा. देवाच्या नामाचं चिंतन करायचे. कीर्तन संपलंय आता माझं. एक टाळी वाजवायची. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. अशी एक टाळी. वारकरी संप्रदायामध्ये एकाला महत्व आहे, द्वैताला अभिलाषा संबंधात विचार सांगतो. मागचे नामदेवराव रत्नात्रय माऊली एक टाळी आणि म्हणा विठोबा रखुमाई पण कोणाची. रकारा पुढे एक मकार मांडिका. अभंगाचं तिसरं चरण आहे. र या आकारा पुढे म्हणजे झाला रा. रा या नावाच्या पुढे एक मकार मांडिका म्हणजे काय झालं. राम. राम नामाची ओळ. रकारा पुढे एक मकार मांडिका. आणि असं जर तुम्ही सदैव सतत सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च ध्रुवता नमश्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सदा नाम घोष. ईश्वराचं नामचिंतन जर केलं तर काय होईल. उतरसी समतुका शंभूचिया. जे शंभूने धरिले मानसी. हरी हरी हा मंत्र शिवाचा. शंभूच्या तोडीला शिव काशी विश्वेश्वर परमात्म्याच्या तोडीला आपण उतरू. एवढी मोठी ताकद त्या नामामध्ये आहे. म्हणून कोणीही आळस न करता माझ्या पाठीमागे टाळी वाजून म्हणायचे श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय
एक मकार मांडिका उतरसी समतुका शंभूचिया ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या हृदयातला असणारा पांडुरंग परमात्मा त्याची शपथ घेऊन सांगतो बाबा हो राम नामाचं चिंतन करा अभंगाचं शेवटचं चरण बहुत बढ़िया
कोण म्हणणार आहे का आणखी? आता शेवट नाही आपल्याला बरं, हा लास्ट टाइम बेस्ट. संसार आपुलिया नवाही त्रिभुवनिरया या परिणामाची ओळ मांडून संसार दवडून घाली परता. रामनामाचा, कृष्ण नामाचा, हरिनामाचा उपदेश साधू संत आपल्याला करत असतात. वारकरी संप्रदायाची गौरवशाली कीर्तन परंपरा आणि त्या कीर्तन परंपरेला अनुसरून प्रथम दिवस आहे नामाचा उपदेश. हे आपल्या बुजुर्ग लोकांनी घालून दिलेली आचार संहिता, त्या नियमाला अनुसरून या अभंगावरती आपण ज्ञानोबरायांच्या चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी टोणपेवाडी यांच्या संबंधातून संयोगातून वर्तमानामध्ये संपन्न होत असणारं सुवर्ण महोत्सवी हे वर्ष आहे. हे का नाही, सगळे सोन्यासारखी माणसं वर्तमानामध्ये. कोरोना नावाचा आजार, त्याच्यातून आपण वाचलो, जगलो, म्हणून हा सुवर्ण क्षण आपल्या सगळ्यांना उभ्या डोळ्याने पाहायला मिळाला. आपण भाग्यवान आहेत की नाही? हे का नाही, 50 वर्ष आपल्या नामसप्ताहाला दादा होत आहे. ही काही सामान्य गोष्ट नाही. वा काल अत्यंत वाईट आहे. कालाय तस्मै नमः. पण या विकराळ असणाऱ्या, भयानक असणाऱ्या कलियुगामध्ये सुद्धा आपण राम नामाची कास मात्र सोडलेली नाही. ती ओळ सदैव प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जागृत आहे आणि अशीच ओळ सदैव सतत प्रभू परमात्म्याची मनामध्ये, बुद्धीमध्ये, चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये असावी, अशीच एक विनम्र अभिवादन, प्रार्थना, अभ्यर्थना आपण हनुमंतरायांच्या चरणारविंदी, भगवान ज्ञानोबरायांच्या चरणारविंदी, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणारविंदी, सद्गुरु सोपान काकांच्या चरणारविंदी, पांडुरंगाच्या, प्रभू रामचंद्रांच्या चरणारविंदी करणार आहोत. असाच परमार्थ हा बहरत जाऊ, ही एक सद्भावना, सदसंकल्प. कीर्तनासाठी अर्थात नाम महोत्सवासाठी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ महानुभाव मंडळी उपस्थित आहेत. टाळकरी मंडळी जर पाहिलं तर एक एकाहुनी बळी रे, काय त्यांचं वर्णन करावं. बुजुर्ग आहेत, ज्ञानी आहेत, वयाने ज्ञानाने ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गाणारे आहेत, आपणही मंडळी सगळे कीर्तनकार आहेत का? वा वा वा. म्हणून तर म्हटलं एक एकाहुनी बळी रे. इथं कमी कोणीच नाही बुवा. आलं का? सगळ्यांच्या चरणामध्ये नतमस्तक होतो बुवा. वाजवणारे दादा आहे, गोड वाजवतोय मृदंग, आपल्याच भागातला आहे ना. अरे हा डायमंड होता कुठं? अरे बापरे, टाळी वाजवा बरं त्याच्यासाठी. टोणपेवाडीच आहे. शिंदे काय, शिंदेवाडी काय, टोणपेवाडी काय, माहूर काय, पुणे जिल्हा काय आणि वारकरी संप्रदाय काय, शिंदेवाडी काय ना आपला काय. हो दादा, गोड आहे, सुंदर आहे. वा वा वा. याने अजून मला का नाही वाजवलं काय माहिती. प्रथमताच वाजवलंय. हा मग आज हात माग सरून वाजवलं. त्याला माहित नाही मी सुद्धा वाजवतो. आतापर्यंत बरेच महाराज मंडळी वाजवले, वाजून वाजून कंटाळा आला. ज्ञानोबराय म्हटले बस कर आता, परंपरेचा तू साधक आहेस, कीर्तन कार्य त्या पद्धतीने विचार कर. सुंदर गोड असं आहे. ही लहान लहान मुलं पहा, यांच्यासाठी टाळी वाजवा बरं. आपल्या गावातले आहेत का? आपल्या गावातले कुठे आहेत?
हे बघा हे. विठोबा जगद्गुरु विठोबा आहे, ज्ञानोबा आहे, टाळी वाजवा.